नमस्कार सर्वांना। कोजागिरीचे दूध बनवायचे, त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतले आणि त्याला आता आटवून घेते मी। हे बघा, थोडीशी हळद टाकते मी आणि हे माझ्याकडे दूध मसाला पॅकेट आहे, ते मी दुधात टाकणार आहे। बदाम पण कुटून घेतली, बदाम बी टाकणार आहे। तसं याच्यामध्ये सर्वच असतं, वेलची असते, बदाम असते, सगळंच असतं ह्या दूध मसाला पुडीमध्ये। होती माझ्याकडे म्हणून मी बदाम पण कुटली। हा दूध मसाला टाकलाय मी आणि बदाम पण टाकते, पण हे बदाम टाकले मी त्याच्यात। दूध मसाल्यामध्ये पण होती साखर, पण मी साखर नाही, बदाम पण मी वरतून कुटून टाकली कारण होती माझ्याकडे म्हणून। आणि आता टाकते मी साखर। आणि त्यात घालते मी साखर। साखर आपल्या आवडीनुसार घालू शकता, गोड किंवा कमी, कुणाला गोड आवडतं। आणि जे मसाला दूध होतं ना, त्याच्यामध्ये केसर पण होतं आणि केसर पण आहे त्याच्यामध्ये, बघा मस्त, म्हणजे केसर आहे आणि छान, केसरने पण फ्लेवर छान येतो आणि कलरही छान येतो। थोडीशी नॉर्मल हळद टाकली मी, जास्त नाही टाकली। आता याला थोडंसं आणखी 5-10 मिनटं उकळून द्यायचं, म्हणजे छान लागतं। जितकं दूध उकळलं तितकं छान लागतं। बघा, हे बघा मस्त केसर दिसते, छान असते केसर पुडीमध्ये। आणि हे दूध मस्त उकळते बघा, जितकं दूध उकळलं तितकं छान लागतं। अजून थोडंसं घट्ट होऊन देते। बघा, मस्त दूध बनवून आपलं रेडी आहे। आता मी हे करते ग्लासमध्ये। मसाला असला का, दुधाचा मसाला असला की त्याच्यामध्ये सर्व असतं, त्यामुळे जास्त काही टाकायची गरज पडत नाही आणि हे दूध मस्त लागतं। आणि बघा, मस्त झालंय आपलं दूध। तुम्ही असं नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। चंद्रालाही नैवेद्य दाखवायचा आहे। हे दूध घेतले मी नैवेद्य दाखवण्यासाठी चंद्राला, तर चला आपण दाखवूया। आणि बघा, मी याच्यासाठी अंधार, म्हणजे बाहेर आले बाल्कनीमध्ये आणि अंधार आहे आणि वाटीमध्ये जे दूध दाखवतो आपण नैवेद्य म्हणून देवाला, चंद्राला, तर चंद्र त्या दुधामध्ये दिसलं पाहिजे असं म्हणतात। आणि बघा, अंधारामुळे तुम्हाला दिसतंय की माहीत नाही मला, पण मी जो नैवेद्य दाखवला आहे चंद्राला, तो बरोबर त्या वाटीमध्ये, त्या दुधाच्या वाटीमध्ये चंद्रदेव दिसत आहे। कदाचित थोडंसं चमकतंय तुम्हाला, पण दिसत असेल तर नक्की कमेंट करा बघा। आणि बघा, ही दुधाचीच वाटी आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर चंद्र दिसत आहे, दिसले? असा हा नैवेद्य दाखवायचा असतो। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।